नमस्कार मित्रांनो, मी आहे भावेश पाटील. तर मित्रांनो, पाटील भाऊ या आपल्या चॅनलवरती आपले स्वागत आहे. तर आज आपण चिंबोऱ्याचे कालवण बनवणार आहोत. तर आपण छोट्या साईजची चिंबोरी घेतली आणि त्याचं कालवण बनवणार आहोत. तर त्यासाठी लागणारे साहित्य घेऊ आणि त्याच्या अगोदर आपण मित्रांनो कटिंग करून घेऊ, कापून घेऊ चिंबोरी. चिंबोऱ्याचं कालवण बोलल्यावर मित्रांनो, चिंबोऱ्याचं कालवण बोलल्यावर लय भारी वाटते. तर चला बघूया, आपण आजची रेसिपीमध्ये चिंबोऱ्याचं कालवण बनवणार आहोत. ते आपले चिंबोरी घेतलेत, त्याला कटिंग करू. तर मित्रांनो आजच्या चिंबोऱ्याच्या कालवणासाठी आपण लागणारे साहित्य बघूया काय काय घेतले ते. तर आपण भाजलेलं खोबरं 1 वाटी घेतलेलं आहे, दालचिनी लवंग घेतलं आहे, अद्रक घेतलं आहे, लसूण घेतलं आहे, कोथिंबीर घेतलं आहे, 1 मिरची घेतली आहे कश्मीरी, 1 अख्खा कांदा छोटा साईजचा भाजून घेतला आहे, मिरच्या घेतल्यात, 4-5 मिरच्या घेतल्यात आणि अख्खा धना घेतला आहे. तर हे काय करतेस आता? भरलेले चिंबोरे बनवले. भरलेली चिंबोरी. ह्याचा वाटण अलग असेल ना, भरलेली चिंबोरीचं वाटण अलग आहे. ओके. तेच नाही वाटण टाकायचं, हिरवा वाटण अलग असते. आणि कालवणाचं वाटण अलग. तर मित्रांनो, आपण भरलेली चिंबोरी करतोय आणि दुसरा भाग त्याच्यानंतर आपण चिंबोऱ्याचं कालवण बनवणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण कालवण बनवण्यासाठी स्टार्ट करत आहोत. तर कढईमध्ये तेल टाकलंय. कांदा कांदा त्याला ब्राऊन करते. आता अशा प्रकारे मी कांदा शिजवून घेतले, लाल झाले कांदा. त्याच्यात टाकते आले, लसूण, मिरचीची पेस्ट, हळद टाकले. आता थोडीशी लाल मिरची पावडर, आगरी कोली मसाला. ही टाकते टमाट्याची पेस्ट वाटून घेतलेली. तुम्हाला कापून आवडत असले तर कापून पण टाकू शकता. हे आता सर्व शिजवून घेऊया. सर्व टाकलेलं, त्याला तेल सुटलं का थोड्या उशिराने खोबरा टाकते वाटलेला. मस्त कलर आलेला आहे, लाल लाल मस्त पैकी टाकलेला आहे. वाटून घेतलेला खोबरा टाकते. त्या चिंबोरी ग्रेव्हीमध्ये जराशी हलवून घेते तेलावर, नंतर वरून पाणी टाकायचं. चिंबोरी थोडी बारीक बारीक आहे, पण ठीक आहे. चिंबोऱ्याचा कालवणाचा रस्सा भेटला तरी लय भारी एकदम वाटते. मस्त. आणि थंडीची मस्त चिंबोरी खा, भेटते तेव्हा. थंडीची चिंबोरी खाल्लेली चांगली असते. आता टाकलेलं आहे पाणी, त्याला 15 ते 20 मिनिटं शिजवून घ्यायचे मस्त पैकी. एकदम भन्नाट एकदम कलर आलाय. चिंबोरी लय भारी वाटण, खायला लय मस्त असतात. तर मित्रांनो, आपली चिंबोरीची आजची रेसिपी लय जबरदस्त होणार आहे. कारण बरेच दिवसांनी आपण चिंबोरी खातोय. भले छोटी असली तरी पण ती गावची चिंबोरी आणलीत आपण. आता टाकते मीठ. मीठ थोडं टाका, कारण चिंबोरी पण मीठ समुद्रातले असतात, तरी खारट असतात, त्यामुळे मीठ थोडं टाकायचं. ओके. हे काय घेतलं आता? हे थोडंसं चिंचेचं पाणी घेतलं. चिंचेचं पाणी. चिंचेचं पाणी थोडं चांगलं वाटते, आंबट. आणि हे आपले भरलेली चिंबोरीमध्ये मीठ थोडं पण टाकलेलं आहे, पण बरोबर चवीनुसार आहे. त्याच्यामुळे आपले रेडी आहेत. मीठ टाकताना विचार करून टाका. कमी टाका.
टेस्ट करून टाका, मीठ टाकून तेव्हा. हा म्हणजे ते जे हे असतं मटेरियल. चिंबोरे जरा खारे पाण्यातले असल्यामुळे ते खारं पाणी शिजत आहे. आणि एक साईडला मी आता मच्छी फ्राय करते. मीठ टाकलं तरी कढीपत्ताचा टेस्ट मस्त येते. मावऱ्याचे बोटे टाकले. फ्लेवर मस्त येते कढीपत्ता. अशा प्रकारे आपली चिंबोऱ्याचं कालवण रेसिपी झालेली आहे आणि भरलेला चिंबोरा. तर आता मित्रांनो या जेवायला, आम्ही जेवायला बसतो. तर ताटा भरत आहे. हो आज जामच बनिला. असे काय काय बनिलास? हा भरलेला चिंबोरा, चिंबोऱ्याचा कालवण, मच्छी फ्राय. उद्यापासून निघणार आपला उपवास. बाबा पुढची उपवास. रेसिपी डाळ भाजी. पुढची रेसिपी डाळ भाजी करायची. पुढची रेसिपी नॉनव्हेज व्हेजची आहे. लय भारी वाटते ते. कसला कांजी वाटते एकदम. आपला कोली पद्धतीचं लय भारी एकदम कांजी केलंय. मस्तपैकी ताट भरलेला आहे. हे भरलेला चिंबोरा आहे मित्रांनो. मस्तपैकी बावाची बोटी तुकडी तळलेली आहे. कांदो आहे, आपला भात आहे मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे आपली रेसिपी तयार आहे. तर आम्ही बसलोय जेवायला. तुम्ही पण या जेवायला. आणि आजची आपली रेसिपी कशी वाटली तर तुम्ही नक्की कॉमेंट करून सांगा. आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि भेटूया आता पुढल्या व्हिडिओमध्ये. त्यासाठी पुढली व्हिडिओ आपली असणार आहे व्हेजची. कारण याच्या पुढे 1 महिना मार्गशीर्ष निघते. तर आता पुढल्या व्हिडिओमध्ये बायको व्हेजमध्ये काय काय बनवते अलग अलग ते बघूया. तर चला या मंडळी जेवायला. आम्ही पण जेवतो, तुम्ही पण या जेवायला. धन्यवाद.